क्रम ओळखणे या घटकामध्ये आपण पाठीमागच्या भागामध्ये संख्या मालिका हा घटक पाहिलेला होता. तर याच घटकामध्ये आज आपण आकृती मालिका म्हणजे आकृत्यांची मालिका हा घटक पाहणार आहोत. यामध्ये आपणास प्रश्न आकृत्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या 1, 2 आणि 3 आकृत्या दिलेल्या असतात आणि या 3 आकृत्या दिल्यानंतर चौथी जी आकृती आहे त्या ठिकाणी आपल्याला काय केलेला असतो, प्रश्नचिन्ह दिलेला असतो आणि या प्रश्नचिन्हाच्या जागी या क्रमानं येणारी आकृती आपल्याला उत्तर आकृत्यामध्ये शोधायची असते. आता आपल्याला यासाठी 1 क्रमांकाची आकृती, 2 क्रमांकाची आकृती आणि 3 क्रमांकाची आकृती या आकृत्यांचं निरीक्षण करायचं असतं आणि याच्यामध्ये या आकृतीमधून या आकृतीमध्ये आणि या आकृतीमधून या आकृतीमध्ये क्रमश कोणता बदल झाला आहे हे याचं योग्य विश्लेषण शोधून आपण काय करायचं असतो, त्याच क्रमाने बदल करून या ठिकाणी चौथी आकृती आपल्याला शोधायची असते. चौथी आकृती शोधण्यासाठी कोणत्या महत्वपूर्ण बाबी गरजेच्या आहेत हे आता आपण पाहूया. यामधील आकृती जर असेल तर आकृतीमधील चिन्हे आकृतीमधील ही चिन्हे क्रमाने वाढत जाणे किंवा कमी होत जाणे, वाढत जाणे, कमी होत जाणे हे पाहायचंय. त्याचबरोबर आकृतीमधील ज्या खुणा असतात त्या पण वाढत जातात का, कमी होत जातात का पाहायचं. त्याचबरोबर आकृतीमधील भौमितिक आकारांची संख्या या गोष्टी वाढत जातात का, कमी होत जातात का पाहणं आपल्याला गरजेचं आहे. यानंतर आकृतीमधील काही चिन्हे, खुणा अक्षरे, भौमितिक आकार हे जे आकार आहे हे घटीवत किंवा प्रतिघटीवत दिशेने क्रमश फिरतात का. हे फिरणं जे आहे या फिरणं हे ठराविक अंशात असतं. कशात असतं, ठराविक अंशात असतं आणि त्याच क्रमाने फिरतात का याचं निरीक्षण करणं आपल्याला गरजेचं असतं. यानंतर हे जे भौमितिक आकार आहेत या भौमितिक आकारांच्या स्थानातील बदल आपण पाहायचा आहे. हा बदल कसा पाहायचा आहे, आतील बाहेर, आकृतीच्या आतमध्ये बाहेर किंवा बाहेरील मध्य, मधली आकृती आतमध्ये, याप्रमाणे काय करायचं आहे, यांची जी स्थानं आहेत या स्थानातील बदल झालेला आहे का हे आपण काय करायचंय पाहायचं आहे. यावर आधारित कशा पद्धतीची उदाहरणं आपल्याला येतात हे आता आपण काय करूया, प्रत्यक्ष पाहूया. या ठिकाणी पहा, आता प्रश्न असा आहे, पुढील आकृती मालिकेत क्रमाने झालेला बदल ओळखून त्याच क्रमाने प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या आकृतीचे वर्तुळ रंगवा. तर या ठिकाणी पहा काय होईल, आता
या आकृत्यांचं निरीक्षण करायचं. काय क्रमाने बदल झाला आहे ते आपण काय करायचं जाणून घ्यायचं अगोदर. बघा या ठिकाणी गोल, चौकोन, आयत आणि त्रिकोण अशा पद्धतीने दिलेला आहे. आता याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय नेमका क्रमश बदल झालेला आहे ते आपण पाहूया. पहा, इथं गोल आहे तो मात्र याच्यात इथे गेलाय. इथे चौकोन आहे तो इथे आलाय. इथे आयत आहे तो इथे आलाय. इथे त्रिकोण आहे ते या ठिकाणी. म्हणजे ही जी उजवी बाजूला या उजव्या बाजूला आकृतीमध्ये आकृतीच्या उजव्या बाजूकडं म्हणजेच ठराविक अंशामध्ये हा उजव्या बाजूला एक घर काय झालेलं आहे सरकलेलं आहे. याच क्रमानं याच्यामध्ये पण बघा त्याच पद्धतीनं हा जो त्रिकोण इथं आहे तो या ठिकाणी एक घर पुढे गेलेला आहे. इथला गोल इथं आलेला आहे. इथला चौकोन इथं आलेला आहे आणि हा आयत या ठिकाणी गेला. बरोबर, म्हणजे एक घर उजव्या बाजूनं पुढे सरलेलं आहे. आता चौथी आकृती शोधताना आपण त्या पद्धतीनंच काय करायचं आहे आकृती पाहायची. कुठली आकृती येते, मग ही कुठली आकृती येईल. मग हा जो एक घर आहे ते काय होईल या ठिकाणी एक घर पुढे येईल. हे आधी आपण काय करूया हा गोल काढून घेऊया आकृतीचा, म्हणजे आपल्याला त्या पद्धतीने करता येईल. बरोबर, आता या ठिकाणी गेले. आता याच्यानंतरचा जो त्रिकोण होता तो याच्यानंतर या ठिकाणी काय होणार आहे येणार आहे. याच्या त्रिकोणानंतरचा जो गोल होता तो या ठिकाणी येईल आणि गोलानंतरचा जो चौकोन होता तो या ठिकाणी वरच्या बाजूला येईल. अशा पद्धतीने जी आकृती असेल त्या आकृतीला आपल्याला काय करायचं आहे अचूकपणे तो पर्याय रंगवायचा आहे. या ठिकाणी पहा पुढची आकृती अशा पद्धतीने आहे आणि क्रमाने प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. तर याच्यामध्ये बघा दिलेल्या वर्तुळ जे आहेत याच्यामध्ये रेषांची जी संख्या आहे ती प्रत्येक वर्तुळामध्ये एक न काय होती जास्त येते. म्हणजे याच्यामध्ये 2 रेषा आहेत तर या वर्तुळात 1 2 3 रेषा आहेत आणि या वर्तुळात 1 2 3 4 आहेत. म्हणजे पुढचं जे वर्तुळ आहे या पुढच्या वर्तुळात किती रेषा येतील. तर हे प्रश्नचिन्हाच्या जागी जे वर्तुळ येणार आहेत या वर्तुळामध्ये 1 2 3 4 आणि 5 रेषा असणारं वर्तुळ येणार आहे आणि त्याचा पर्याय आपल्याला त्या ठिकाणी रंगवायचा आहे. यानंतर बघा हे चौरस दिलेले आहेत आपल्याला आणि हे चौरस या ठिकाणी पहा चौरसामध्ये त्रिकोण अशा पद्धतीने त्यानंतर या पद्धतीने त्यानंतर या पद्धतीने आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा त्रिकोण आपल्याला काय करायचं आहे शोधायचा आहे. तर आता बघा हे जे चौरस आहेत आणि याच्यातले त्रिकोण प्रतिघटीवत आहेत म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने फिरत आहेत. बघा घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने घड्याळाचा काटा या दिशेने काय होतो असा फिरतो. बरोबर, तर हे मात्र त्रिकोण जे आहेत हे प्रतिघटीवत म्हणजे हे उलट दिशेनं काय होतात फिरतात. इकडं तोंड आहे त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये याचं तोंड इकडं झालेलं आहे. तिसऱ्या ह्याच्यामध्ये याचं तोंड इकडं झालेलं आहे खाली. मग आता या चौथ्या आकृतीमध्ये याचं तोंड तर उलट्या बाजूने म्हणजे इथून इथे इथून पुन्हा खाली खालनं पुन्हा या बाजूला आपल्याला काय होईल याचं तोंड होईल. म्हणजे उत्तरामध्ये या बाजूला ज्या त्रिकोणाचं चौरसातील त्रिकोणाचं असे चित्र असेल त्या ठिकाणी तो पर्याय आपला त्या ठिकाणी काय होणार आहे बरोबर येणार आहे. याच पद्धतीने पंचकोन षटकोन चौकोन त्रिकोण अशा आकृत्या असतील त्यामधील रेषांची संख्या असेल आकार वेगळे असतील आकारामधील बदल असतील त्यांची फिरण्याची दिशा असेल याचा क्रमवार
व्यवस्थितपणे विचार करून या घटकावरील प्रश्न आपण अचूकपणे सोडवायचे आहेत.